सर्व सहभागी संघांना विनंती आहे, आपल्याला प्रत्येक सामना हा 40 मिनिटात संपवायचा आहे. 40 सेटिंग 11 संघाने आपला संघ स्टेजच्या उजव्या बाजूला आणून बसवायचा आहे. या पूर्वीचा सामना होता स्पार्टन G2 आणि द ग्रेट वॉरियर्स संघ यांच्यामध्ये. द ग्रेट वॉरियर्स संघाने सामना जिंकलेला होता आणि या सामन्याचे मानकरी ठरतात ते लक्ष्मण. एक षटकार आणि चौकारच्या संघाने वैयक्तिक 17 धावा जमवल्या होत्या आणि या सामन्याचे सामनावीर ठरले ते लक्ष्मण यांनी आपला सामनावीर पुरस्कार या ठिकाणी येऊन घेऊन जायचा आहे. सामनावीर त्या ठिकाणी जो इलिगंट कलेक्शनचा पॅनल लावलेला आहे त्या ठिकाणी जायचं आहे स्टेजवर आणि त्या ठिकाणी सामनावीरचा पुरस्कार मेडल घेऊन जायचा आहे. तिथे या ठिकाणी जायचं आहे. आदरणीय दुष्यंत सरांना विनंती करतो की इलिगंटचा जो बॅनरला त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्यांना सामनावीर पुरस्कार द्यायचा आहे. दुष्यंत सर, आदरणीय तुरकर सर यांनी सुद्धा जायचं या ठिकाणी. या सामन्यात सामनावीर ठरले ते लक्ष्मण यांना सामनावीर पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करायचा या ठिकाणी. असॉल्ट ॲव्हेंजर्स संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. या ठिकाणी सामनावीर पुरस्कार देताना दुष्यंत सर, आदरणीय तुरकर सर, सामनावीरचे मानकरी ठरले ते लक्ष्मण सामनावीर पुरस्कार देताना सन्मान होतोय. त्यांचा फोटो काढून त्यांचा सन्मान केला जातोय आणि इलिगंटचा जो बॅनर लावला आहे त्या ठिकाणी सामनावीर पुरस्कार परिधान केलेला आहे. युट्यूबवाल्याने ते क्षेत्ररक्षण कॅच करायचं आहे. दुसऱ्या लक्षात ठेवायचं युट्यूब आपल्या मागे जो बॅनर लावला आहे त्या ठिकाणी सामनावीर पुरस्कार दिला जातो त्या ठिकाणचा आपला युट्यूबला क्षेत्र घ्यायचं आहे. दरम्यान क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. या सामन्याला उशीर लावायचा नाही. सामन्याला सुरुवात करायची आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षण आपला त्वरित सजवायचं आहे आणि सेटिंग इलेव्हन संघाने आपली आघाडीची जोडी पाठवलेली आहे. मला वाटतं दोन्ही खेळाडूंची नावं पंचांनी सामना लवकर सुरुवात करावा. दोन्ही संघाचे खेळाडू मैदानात उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षकांनी क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. फलंदाज मैदानात आहेत. पंचांना विनंती सामना लवकर सुरुवात करावा. हॅलो आणि खेळाडूंना विनंती प्रत्येकाने आपापल्या जागेवर जाऊन उभं राहावं. सामना आपल्याला प्रत्येक सामना 40 मिनिटात संपवायचा आहे. लक्षात घ्या, 40 मिनिटात जर सामना संपला नाही तर ज्या संघाकडून वेळ खाल्ला जाईल त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. फलंदाजी करण्यासाठी आलेले फलंदाज निलेश आणि प्रतीक फलंदाजी करतायत. हॅलो, चालू असलेला सामना सेटिंग 11 वर्सेस असॉल्ट ॲव्हेंजर संघाने प्रथम प्रत्येक फलंदाजी करतायत. नाणेफेकी घेऊन क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आता मात्र स्ट्राईकवर खेळतो तो मात्र किरण आणि नॉन स्ट्राईकवर खेळतो तो मात्र निलेश. विनोद क्षत्रिय, हॅलो विनोद क्षत्रिय कुठे असतील त्यांनी ताबडतोब स्टेजवर यावं. विनोद क्षत्रिय. सेटिंग 11 संघाचा 12वा खेळाडू कमेंट्री बॉक्सवर संपर्क साधायचा आहे. सेटिंग 11चा 12वा खेळाडू गोलंदाजीचा भार सांभाळतो तो मात्र किरण यांचा पहिला चेंडू प्रत्येक यांच्यासाठी. पहिला चेंडू पंच दोन यात समांतर करतायत. एका धावेने धाव संख्येत वाढ. संघाचं खातं खोलतोय तो मात्र गोलंदाज किरण. एक धाव संख्या. किरण यांचा पुढचा चेंडू उंचाचा मारा फटका. निश्चित झेलखाली क्षेत्ररक्षक पण झेल मात्र होऊ शकत नाही. पण एका धावावर समाधान मानावं लागतंय. ते मात्र सेटिंग 11 संघाला धाव संख्या होती ती 2 अशी. एका चेंडूच्या समाप्तीनंतर पहिला चेंडू स्क्वेअर फेकला होता किरण यांनी. किरण यांचा दुसरा चेंडू पंच दोन्ही हात समांतर करतायत. स्क्वेअर चेंडूचा इशारा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 3 अशी. 0 गड्यांच्या मोबदल्यात थोडासा दबाव असेल.
स्ट्राईकवर आहे तो मात्र आता निलेश एक नवीन फलंदाज थर्ड मॅनच्या दिशेने जाणारा चेंडू एका धावेवर समाधान. तो बंद क्षेत्ररक्षक आपलं काम पूर्ण करतोय आणि एका धावेनेची धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 4 अशी 0 गड्यांच्या मोबदल्यात. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 4 अशी. आता मात्र स्ट्राईकवर प्रतीक. सुंदर गोलंदाजी फलंदाज मात्र बीट होतोय, त्याला मात्र चेंडू समजत नाहीये. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा अट्टाहास त्यांचा होता, पण चेंडू मात्र काही समजला नाहीये. चेंडू मात्र जाते निर्धाव. म्हणजे तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 4 अशी. म्हणजे अजूनपर्यंत सुंदर अशी गोलंदाजी मानावी लागते किरण यांची. 8 ते 10 पावलांचा रनअप. सुंदर अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा बीट होतोय तो मात्र प्रतीक. सलग दुसरा चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी होतो तो मात्र किरण. आता मात्र 4 चेंडू आणि 4 धावा. या स्पर्धेतील दुसरा सामना असॉट एव्हेंजर वर्सेस सेटिंग 11. किरण यांचा पुढचा चेंडू उंच मारा फटका. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि झेल बाद. क्षेत्ररक्षक आपलं काम पूर्ण करतोय आणि पहिला गडी गारद होतोय तो मात्र सेटिंग 11 संघाचा पहिला धक्का प्रतीक यांच्या स्वरूपात. 2 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर थोडासा दबाव होता प्रतीक यांच्यावरती आणि तिसऱ्या चेंडूवरती उत्तुंग असा फटका, पण झेलबाद होऊन प्रवेलिंग मध्ये परतताना प्रतीक आणि त्यांची जागा घेण्यासाठी जात होतो नवीन फलंदाज तुषार. म्हणजे 5 चेंडू 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. म्हणजे अजूनपर्यंत समीकरण योग्य रीतीने किरण यांचा पुढचा चेंडू. सामना करेल नवीन फलंदाज तुषार. आणि या चेंडूवरती 2 धावा. या 2 धावेनीची धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 6 अशी आणि इथे मात्र पहिलं शतक संपतंय. म्हणजे 6 चेंडू 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. म्हणजे आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली ती किरण यांनी. सेटिंग 11 यांची धावसंख्या झालेली 6. 1 बाद 6. सामन्याचा पहिलं षटक संपलेलं आहे. पुढील सामना रॉयल 11 वर्सेस लॉरेन्स. दोन्ही संघाच्या कप्तानांनी स्टेज जवळ यावं आणि दुसऱ्या यांच्याशी संपर्क साधावा नाणेफेकीसाठी. आपापले संघ लवकरात लवकर तयार करून ठेवायचे आहेत. आपल्याला प्रत्येक सामना 40 मिनिटात संपवायचा आहे. सर्व संघांनाही विनंती आहे. हॅलो. गोलंदाजीचा भार सांभाळतो मात्र एक गोलंदाज हर्षल. संघाच्या वतीने पहिलं, संघाच्या वतीने दुसरं आणि वैयक्तिक पहिलं शतक घेऊन येतो मात्र हर्षल. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. फलंदाजाला मात्र चेंडू काही समजत नाही. थोडासा हलक्या हाताने पटवण्याचा प्रयत्न, पण चेंडू मात्र निर्धाव जातो. धावसंख्या होती ती 6 अशी एका गाड्याच्या मोबदल्यात. एका षटकाच्या समाप्तीनंतर, एका चेंडूच्या समाप्तीनंतर. आणि मात्र हा गगनचुंबी षटकार. पंचांचा 9चा इशारा आणि या 6 धावा. या 6 धावेने 7 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 11 अशी. पहिला चेंडू निर्धाव फेकल्यानंतर दुसरा चेंडू पंचांचा 9चा इशारा आणि त्याच चेंडूवरती मात्र पुरेपूर फायदा घेतोय आणि गगनचुंबी षटकार मारतोय. माफ करा, धावसंख्या होते 12 अशी.
हॅलो, पंचांचा फ्री हिटचा इशारा, माफ करा, धावसंख्या होते 13 अशी. एका गड्याच्या मोबदल्यात हॅलो, फेकी गोलंदाजीमुळे पंचांनी नो घोषित केला होता. तर हर्षल यांची जागा घेण्यासाठी येतो तो नवीन गोलंदाज तुषार. 10 ते 15 धावांचा पावलांचा रनअप. सुंदरचं क्षेत्ररक्षण, बॉलच्या टप्प्यावरती क्षेत्ररक्षक येतो आणि एका धावावर समाधान मानावं लागतंय ते सेटिंग 11 संघाला. धाव संख्या होती ती 14 अशी एका गड्याच्या मोबदल्यात. तुषार यांचा पुढचा चेंडू सामना करेल तुषार. निर्धाव चेंडू, कमबॅक करतोय तो मात्र तुषार. स्ट्राईकवर तुषार आणि गोलंदाजीचा भार सांभाळतो तो मात्र तुषार. म्हणजे तुषार आमने सामने. तुषार यांचा पुढचा चेंडू सुंदरचं क्षेत्ररक्षण होतं पण त्या गडबडीत 2 धावा मिळवतोय तो मात्र सेटिंग 11 संघाचे फलंदाज तुषार. या 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 16 अशी एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा स्ट्राईकवर तुषार. धावसंख्या होती 17 अशी. लॉंगॉनच्या दिशेने मारलेला हा फटका एका धावावर समाधान मानावं लागतंय. आता मात्र स्ट्राईकवर येतोय तो नवीन फलंदाज निलेश तो तुषार. पंच दोन्ही हात समांतर करतायत. स्वेर चेंडूचा इशारा. धावसंख्या होती 18 अशी. एक चेंडू निर्धाव तर एक चेंडू स्वेर फेकतोय तो मात्र तुषार. धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 18 अशी एका गाड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा तुषार. उंच मारायला फटका. या फटक्याखाली क्षेत्ररक्षक आणि उत्तुंग अशी झेल. मोठा कॅच. कृपया त्या खेळाडूला बघायचं. पाणी गुड कॅच ऑफ द मॅच. सर्वांनी या कॅचसाठी टाळ्या वाजवत आहेत. सुंदर अशी झेल पकडली आहे तो मात्र असोड अवेंजर संघाचा क्षेत्ररक्षक सनवीर कॅच ऑफ द मॅच. आणि या झेल नंतर दुसरा झटका बसतोय तो मात्र सेटिंग 11 संघाला. निलेश यांची जागा घेण्यासाठी जातो तो नवीन फलंदाज अमोल. बॉलर नेम धावसंख्या होती 18 अशी 2 षटकाच्या समाप्तीनंतर. बॉलर नेम अमोल.
अमोल यांचा पहिला चेंडू लेग बाय स्वरूपात निश्चितच एक धाव मिळू शकते. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, फलंदाजाला मात्र काही समजला नाही, पण एक छोटी धाव मात्र इथे घेतली जाते आणि एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 19 अशी 2 गाड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र स्ट्राईकवर अमोल, गोलंदाजीचा भार सांभाळतो मात्र अमोल टू अमोल. सुंदर गोलंदाजी. चेंडू मात्र निर्धाव जातोय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे दाखवून देतोय अमोल. निश्चितच धावचीत होण्याचा प्रयत्न, पण एक धाव पूर्ण होते एका धावेनिशी. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होती 20 अशी 2 गाड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे अजूनपर्यंत अमोल यांची सुंदर अशी गोलंदाजी मानावी लागते. तिसरं शतक प्रगतीपथावर असताना असोट संघाला रोखून ठेवले, माफ करा, सेटिंग 11 संघाला रोखून ठेवले त्या असोट संघानं. अमोल यांचा पुढचा चेंडू आणि निश्चितच हा निर्धाव चेंडू होऊ शकतो. कधीतरी शक्तीपेक्षा युक्ती वापरावीच लागते आणि ती युक्ती वापरतो तो मात्र अमोल यांचा पुढचा चेंडू. सामना करेल तुषार, उंच मारलेला फटका, निश्चितच झेल खाली, गोलंदाज आणि झेल बाद. तिसरा गडी गारत. धावसंख्या होती ती 20 अशी 3 गाड्यांच्या मोबदल्यात. थोडासा प्रेशर मध्ये होता तुषार आणि मोठे फटके मारण्याच्या गडबडीमध्ये गोलंदाज मात्र गारद करतो तुषार याला. आता तुषार यांची जागा घेण्यासाठी जातोय तो मात्र नवीन फलंदाज संतोष. तिसरं शतक प्रगतीपथावर असताना धावसंख्या होती ती 20 अशी 3 गाड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे काय कंट्रोल करून ठेवले ते असं एव्हेंजर्स संघाने सेटिंग 11 संघाला. शिवाईच्या मैदानावरती ही चालू असलेली स्पर्धा आहे लीग आणि प्रीमियर लीग 2025 चा क्रिकेटचा महासंग्राम. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि मात्र इथे शतक संपतंय. म्हणजे सुंदर अशी गोलंदाजी केली आहे ती मात्र अमोल यांनी. फक्त आपल्या षटकामध्ये 2 धावा दिल्यात आणि 1 गडी गारद केलाय तो मात्र अमोल यांनी. धावसंख्या स्थिर होती ती 20 अशी 3 गाड्यांच्या मोबदल्यात 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र नवीन गोलंदाज, वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने 4थं शतक घेऊन येतो तो मात्र सनवेद. तोच सनवेद ज्याने जी उत्तुंग अशी झेल पकडली होती या शिवाईच्या मैदानावरती. डोळ्याचं पारणं फेडणार झेल होती ती सनवेद यांची. सात ते 8 पावलांचं रनअप सनवेद यांचं. स्ट्राईकवर तो अमोल, उंच मारायला फटका, निश्चितच चेंडू सीधा सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी. या 6 धावाने धावसंख्येत वाढ, धावसंख्या होती ती 26 अशी. म्हणजे या इनिंग मधील दुसरा षटकार येतो तो अमोल यांच्या बॅटमधून. मोठे फटके मारण्याची ताकद या अमोल यांच्यामध्ये आणि मोठे फटके मारावेच लागतील कारण की शेवटचं शतक म्हणजे हाणामारीचं शतक. 3 गडी गारद झालेत. आता संघाची जबाबदारी आहे ती अमोल आणि संतोष यांच्याकडे आणि गोलंदाजीची जबाबदारी दिली आहे ती सनवेद यांच्याकडे. पहिल्या चेंडूवर 6 धावा. सुंदर चेंडू आणि मात्र इथे बाद होतो तो मात्र अमोल. म्हणजे पहिल्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती बाद करतो तो मात्र सनवेद अमोल यांना. अमोल यांची जागा घेण्यासाठी जातो तो नवीन फलंदाज रोहित.
धाव संख्या होती 26 अशी. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 गाड्यांच्या मोबदल्यात. संजय त्यांचा पुढचा चेंडू सामना करेल नवीन फलंदाज रोहित. धाव संख्या होती 26 अशी. रोहित यांना का चेंडू समजत नाही आणि चेंडू मात्र निर्धाव जातो. यष्टीरक्षक आपलं काम पूर्ण करतोय. धाव संख्या स्थिर होते. धाव संख्या होती 26 अशी. 4 गाड्यांच्या मोबदल्यात. या चकमकीत निश्चितच रनआउट होण्याची शक्यता आणि तो मात्र धावची होतोय. तो मात्र संतोषला मात्र तंबूत परतावं लागतंय. कारण की या मैदानामध्ये क्रिकेटच्या मैदानामध्ये चुकीला माफी नाही. आणि संतोष यांची जागा घेण्यासाठी जातोय तो नवीन फलंदाज दीपक. स्ट्रायकर आहे तो मात्र रोहित. धाव संख्या होते ती 27 अशी. 5 गाड्यांच्या मोबदल्यात. संजय त्यांचा पुढचा चेंडू शॉर्टलाईन पद्धतीचा चेंडू होता. उंच मारायला फटका. निश्चित 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न निश्चितच असेल. आणि दोन्ही धाव पूर्ण होतात. या 2 धावेने धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 29 अशी. आता मात्र शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. का या चेंडूवर मोठे फटके मारू शकेल का रोहित हे बघायचंय. त्यांनी धाव संख्या झाली ती 29 अशी. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. पंचांचा 9चा इशारा. फ्री हिट. या संधीचा फायदा घेऊ शकतो का रोहित हे बघायचंय. शेवटचा चेंडू होता पण तो नो फेकला गेला. डायरेक्ट चेंडू. धाव संख्या होती ती परत उलटाच पद्धतीचा चेंडू. फ्रीचा चेंडू होता. निश्चितच चेंडू जातो सीमारेषेकडे 4 धावेसाठी. या 4 धावेने धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 34 अशी. 35 धावांचं आव्हान ठेवलंय ते असोट अवेंजर संघासमोर सेटिंग 11 संघाने. म्हणजे 24 चेंडू आणि 35 धावा. म्हणजे आव्हान काही मोठं नाहीये. पण हा खेळ आहे क्रिकेटचा. या क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतं. हेलो हेलो. एलिगेंट प्रीमियर लीग 2025 दूसरे मैच का स्कोर है. आणि नवीन चेंडू 34 34 रन बने 4 ओवर में. सेटिंग 11 में बहुत ही अच्छा स्कोर माना जाएगा. 4 ओवर में बहुत अच्छी तरह से बैटिंग की है. अभी देखना है कि असॉट एवेंजर्स सेटिंग 11 संघाने आपले क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. बरेचसे सामने बाकी आहेत. हा दुसरा सामना आहे या स्पर्धेतील. चालेल चालेल मॅडम एक वर तू मराठीत बोल. मी एक वर बोला 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 बोला. अच्छा त्याला जॉईंट आहे. इसके अगला सामना रॉयल 11 वर्सेस लॉरेंस. दोनों टीम के कप्तानों को स्टेज के पास बुलाया जा रहा है. दोनों टीम के कप्तान स्टेज के पास आ जाए. और
असॉर्ड एवेंजर स्टेज के राइट हैंड साइड में बैठे। टोटल स्कोर टारगेट है 35 रन। पैंतीस रन बनाने हैं असॉर्ड 11 को जीतने के लिए। इस टूर्नामेंट का पहला मैच बहुत ही रोमांचित मैच जो आखिरी ओवर के लास्ट बॉल पे खत्म हुआ था, जिसमें द ग्रेट वॉरियर्स टीम की विजय हासिल किया था। बहुत ही रोमांचित करने वाला पहला मैच, जैसी शुरुआत चाहिए थी वैसी शुरुआत टूर्नामेंट को मिली थी। अभी चालू है दूसरा मैच, जिसमें सेटिंग 11 ने पहले बैटिंग करते हुए 34 रन बनाए हुए हैं और असॉर्ड एवेंजर्स को अभी 35 रन बनाने हैं। अगले मैच के कैप्टन रॉयल 11 वर्सेस रॉयल, दोनों के कप्तान हाजिर हो टॉस के लिए। बॅटिंगला कोण कोण गेले? रॉयल 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे। रॉयल 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे। दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होती या ठिकाणी सेटिंग 11 आणि असॉर्ड एव्हेंजर्स। सेटिंग 11 संघाने सामन्याला त्वरित सुरुवात करायची या ठिकाणी। आघाडीचा गोलंदाज पंचांना सूचना सामना लवकर सुरुवात करावी। फक्त 20 मिनिटं बाकी आहेत आपल्याकडे इनिंग संपवायला। प्रत्येक सामना 40 मिनिटात संपवायचा आहे। आघाडीचे फलंदाज किरण आणि करण, दोन्ही पण किरण आणि करण गोलंदाज आहेत ते। बॉलरचं नाव काय? तुषार, गोलंदाज तुषार। दरम्यान सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते। 35 विजयासाठी 35 धावांचं लक्ष घेऊन उतरले ते असॉर्ड संघ। सामना करतात ते किरण तुषार यांच्याकडून येतात। तुषार यांचा पहिला चेंडू किरण यांच्यासाठी, करण यांच्यासाठी। करण यांनी लेगच्या दिशेने मारला चेंडू। संघाचं या ठिकाणी खातं खोललं जात आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा घेण्यामध्ये सफल झाले। 2 धावांनी संघाचं या ठिकाणी खातं खोललं जात आहे 35 धावांचा पाठलाग करताना। करण यांच्यासाठी 2 धावा त्यांच्या संघाला। संघाचं धावसंख्येत बदल होते, धावसंख्या होते ती 2। तुषार आपल्या बॉलिंग मार्कवर। पहिल्या षटकातील दुसरा चेंडू तुषार यांचा पंचांच्या डाव्या बाजूने करण यांच्यासाठी। पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये आणि चेंडू निर्धाव चेंडू। तुषार आपला बॉलिंग मार्क पुन्हा तुषार यांचा पुढचा चेंडू आणि उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू। पंचांचा दोन्ही हात लांब करून वाईटचा इशारा। अतिरिक्त धावेने धावफलक घालतोय, धावसंख्या होते 3। तुषार आपला बॉलिंग मार्कवर सामना करतात करण। वैयक्तिक 2 धावासंख्येवर सामना करतात करण। तुषार आपला बॉलिंग मार्कवर। कृपया क्रीडा रसिकांनी वायरवर पाय देऊ नका। युट्यूबची जी वायर गेली आहे त्या वायरवरती पाय देऊ नका। पुन्हा एकदा लेगच्या दिशेने गेला चेंडू आणि 4 धावा। पंचांचा 4 धावांचा इशारा। 4 धावाने धावफलक घालतोय, धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या होते ती 7। वैयक्तिक 1 चौकारच्या सहाय्याने 7 धावसंख्या करतात करण। 35 धावांचा पाठलाग करताना करण आणि किरण संघ
जोडी मैदानात आघाडीची. पुन्हा तुषार आपल्या बॉलिंग मार्फत पंचांच्या डाव्या बाजूने सामना करतात करण. तुषार यांचा पुढचा चेंडू सामना करण्यासाठी करण तयार. वैयक्तिक 7 धावा झाल्या संघाच्या आणि पुन्हा एकदा लेगच्या दिशेने करण यांनी मारला चेंडू आणि एकाच धावावर समाधान मानतंय. एक धाव करण यांना, एक धाव आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा मिळत आहेत. गच्चाळ क्षेत्ररक्षण होतं या ठिकाणी. ओव्हरच्या नादात अजून एक धाव बाळ केली जाते. एक धावाने धावफलक होत आणखी एकूण धावसंख्या होती 9. वैयक्तिक 9 धावसंख्या खेळतात ते करण. एक चौकारच्या साह्याने संघाची धावसंख्या झाली 9. पहिल्या षटकाचा खेळ सुरू या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता करण यांचा. चेंडू त्यांच्या पॅडवर आदळतोय. निर्धाव चेंडू जातोय तुषार यांचा. धावसंख्येत कोणताही बदल होत नाही. धावसंख्या स्थिरावली 9 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू या ठिकाणी. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक आणतायत तुषार. सामना करतात करण तुषार यांच्या गोलंदाजीचा. तुषार आपल्या बॉलिंग मार्फत पुढचा चेंडू तुषारांचा. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता लेगच्या दिशेने, परंतु एकच धाव मला वाटतं मिळते त्यांना आणि 9 बॉलचा इशारा पंचांचा. 9 धावसंख्येने बदल होतोय. धावसंख्या होती 11. हॅलो, पंचांचा 9चा इशारा. हॅलो, 40 मिनिटांमध्ये सामना संपवायचा आहे याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. चालू असलेला सामना सेटिंग 11 वर्सेस असॉर्ट एव्हेंजर. 35 धावांचा आव्हान ठेवले. फ्री हिटचा इशारा. पुन्हा तुषार आपल्या बॉलिंगवर सामना करतात ते करण. किरण पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही आहे आणि चिन्ह मार देतो तो चेंडू आणि हा षटक सामन्याचा संपतो या ठिकाणी. पंचांचा इशारा. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होती 11. 35 धावांचा पाठलाग करताना 11 धावा पडका लागला त्या असंच एव्हेंजर्स संघाच्या. असॉर्ट एवेंजर्स को जीत के लिए 34 और पहले ओवर में उन्होंने 11 रन मिले उनको. पहले ओवर में 11 बहुत अच्छी शुरुआत है. अपना दूसरा ओवर डालने के लिए आ रहे हैं नीलेश. करण स्ट्राइक कर रहे हैं. नीलेश गेंदबाजी करेंगे. अपने टीम का दूसरा ओवर. स्कोर है 11 रन फॉर नो लॉस. और एक नीलेश और एक जोर से मारा हुआ पटका. लगता है सर के ऊपर से 4 रन. फील्डर के सर के ऊपर से गेंद निकल गई. 4 रन के लिए बहुत ही अच्छी शुरुआत ओवर की. किरण यांच्या बॅटमध्ये निघाला चौकार. 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढलेली. धावसंख्या होती 15. 15 रन. पहले गेंद पे चौका मार के फिर से करण बैटिंग कर रहे हैं और ये पटका हुई गेंद चेंडू ऊपर से चली गई. वाइड अंपायर ने डिक्लेयर किया वाइड. एक एक्स्ट्रा रन मिलते हुए स्कोर हुआ 16. ओवर संपले और
फिर से नई गेंद डालने के लिए गेंदबाज, स्ट्राइक पे करण और उठा के मारा, ऑफ साइड में मारा हुआ, 1 रन मिलता हुआ, 1 रन ही मिलेगा, 1 रन के साथ स्कोर हुआ 17 फॉर नो लॉस। गेंदबाज तैयार, बैट्समैन करण और ये पटकी हुई गेंद ऑफ साइड में। देखना है अंपायर का क्या इशारा होता है इस तरफ, और अंपायर का इशारा वाइड, 1 एक्स्ट्रा रन, स्कोर हुआ 18 फॉर नो लॉस। बैट्समैन किरण, गेंदबाज रेडी और देखना भी ये गेंद पे क्या होता है। फिर से पटकी हुई गेंद लेग साइड में मारा, 1 रन मिलेगा, स्कोर हुआ 19 बिना किसी नुकसान के। दूसरा ओवर चालू है, 35 रन बनाना है टोटल, 19 हो चुके हैं 35 में से। और ये अगली गेंद फिर से पटकी हुई गेंद, फिर से पटकी हुई गेंद, बैट्समैन से चूक, और ये बहुत ही खराब गेंद, लगभग 16वें या 17वें स्टंप पे डाली हुई गेंद, अंपायर का इशारा वाइड, स्कोर हुआ 20 बिना किसी नुकसान के। बहुत ही आसानी से रन मिलते हुए एसआर एवेंजर्स को। एसआर एवेंजर के मेंटर दुष्यंत बहुत ही खुश और ये उठा के मारा हुआ 6 रन ऑफ साइड में मारा हुआ 6। करण यांच्या बॅटमधून निघाला षटकार, 6 धावांनी धावफलक घालतोय, धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या होती 26, 35 धावांचं लक्ष्य पार करताना 26 धावा आणि पुन्हा एकदा उंच मारला षटकार आणि खरपूस पुन्हा एकदा समाचार घेतात ज्यात गोल व्हायचा आणि 6 धावांनी पुन्हा एकदा 6 धावा वाढल्यात, धावसंख्या होती ती 32। पुन्हा एकदा चेंडू हरवलेला आहे, विजयाचं लक्ष्य पार करताना असॉल्ट एव्हेंजर संघ 32 धावा धावफलकात जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता। सामना जिंकण्यासाठी असॉल्ट एव्हेंजर संघाला फक्त 3 धावांची आवश्यकता। किरणने किती मारले आतापर्यंत? किरणचा स्कोर सांगा ना, किरणचा स्कोर। किरणने 2 6 मारले ना, किरणचा स्कोर बघ। निलेश नेक्स्ट मॅचचा टॉस झाला आहे, करणने मारले 2 6, करणने मारले 2 6। आत्ताचा बॉलर कोण आहे? निलेश नवीन बॉलर अतिश गोलंदाज अतिश आपल्या बॉलिंग मार्फत सामना करतात ते किरण जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता आणि 1 धाव पूर्ण होते, मला वाटतं निश्चितपणे मिळणार आहे आणि 1 धाव धावफलक करते, धावसंख्या होती 33, जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता। वैयक्तिक 26 धावसंख्या खेळतात ते करण, वैयक्तिक 26 धावसंख्यात करण पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण करतात करण, धावसंख्या बदल, धावसंख्या 34। सामना या ठिकाणी टाय झाला आहे आणि असॉल्ट एव्हेंजर संघाने आपला सामना हा पूर्णपणे कब्जा केलेला आहे। पुढचा विजयाचा चौकार षटकार मात्र पाहतो आणि हा सामना असॉल्ट एव्हेंजर संघाने 35 धावा जमवून जिंकलेला आहे। या सामन्याचा सुरेख कामगिरी केली करण वैयक्तिक संघासाठी 26 धावा जमवल्या ना, 27 धावा, एकतर्फी
फलंदाजी करून वैयक्तिक 27 धावा जमवल्या करण याने आणि या सामन्याचे सामनावीर पुरस्कार विजयी ठरतायत ते करण. पुढील सामना रॉयल इलेव्हन सामनावीर पुरस्कार ठरतायत ते करण यांनी इलिगंट कलेक्शन इन प्रीमियर लीग यांचा जो बॅनर लावला आहे या ठिकाणी सामनावीरचा मानकरी ठरलाय ते करण यांनी सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. पुढील सामना रॉयल इलेव्हन वर्सेस लॉरेन्स. दोन्ही संघाने आपले संघ मैदानात घेऊन यावेत. दोन्ही कप्तानांना विनंती आहे की त्यांनी आपापले संघ लवकरात लवकर मैदानात घेऊन यावा आणि सामना सुरू करावा. रॉयल इलेव्हन संघाने नाणेफेकीचा गोल जिंकलेला आहे आणि त्यांनी फलंदाजी स्वीकारलेली आहे. हॅलो हॅलो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच करण. तर मी करण याला विनंती करतो की टॉस का बॉस वरती येऊन आपलं मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवायचा आहे. या ठिकाणी असॉल्ट एव्हिएशन संघाचे सामनावीर पुरस्कार करण याने इलिगंट प्रीमियर लीग यांचा जो बॅनर लावला त्या ठिकाणी जायचं आहे. मी आदरणीय जिमिशा मॅडम यांना विनंती करतो सामनावीर पुरस्कार देण्यासाठी जो प्रीमियर लीग याचा जो बॅनर लावला आहे त्या ठिकाणी जायचं आहे. जिमिशा मॅडम, दुष्यंत सर, करण यांना सामनावीर पुरस्कार द्यायचा आहे. या ठिकाणी जिमिशा मॅडम यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार दिला जाईल करण यांना. आता जो सामना झाला असॉल्ट एव्हेंजर्स आणि सेटिंग 11 या सामन्यामध्ये विजयी संघ असॉल्ट यांचा करण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मानकरी ठरलेले आहेत. पुरस्कार प्रदान करताना या ठिकाणी जिमिशा मॅडम त्यांना सन्मानित करतायत. दरम्यान या पुढचा सामना रॉयल इलेव्हन आणि आपलं क्षेत्ररक्षण आघाडी होते. पुढील सामना लवकरात लवकर चालू करा. क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या संघाने आपले खेळाडू क्षेत्ररक्षणात ठेवावे. पाठीमागे नेट मध्ये जे प्रॅक्टिस करतात त्यांनी आपली प्रॅक्टिस बंद करावी, कृपया विनंती आहे. पाठीमागे नेट मध्ये जे खेळाडू प्रॅक्टिस करतायत त्यांनी आपली प्रॅक्टिस बंद करून एका बाजूला उभं राहावं.